Hello friends, myself Dr. D.A. Kulkarni, Principal SBM Polytechnic Aurangabad. For 5th semester of Mechanical, Electrical and Chemical, the subject is Management, having subject code 22509 for all semesters. Friends, actually the management subject is introduced in your syllabus because after completion of your diploma, you may join in industry or start your own business. As you are an engineer, you work in industry as a manager. Or if you start your business, you may become as a director and you have to work as a unit head in that unit. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचं डिप्लोमा पूर्ण करताल तर त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा स्वतःचा बिझनेस चालू करताल. तर तुम्ही इंजिनियर असल्यामुळे तुम्हाला तिथे एक मॅनेजर म्हणून काम करावं लागेल आणि मग मॅनेजर काम करताना त्याच्यामध्ये तिथे काय काम करावं लागेल, तिथे काय काय तुमचे रिस्पॉन्सिबिलिटी असतील, हा सगळा या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला शिकायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न द रोल ऑफ मॅनेजर. In both places, the manager is a head of unit in industry as well as in your business. So, in this chapter or in the first chapter, we learn what are the roles of manager, what are the responsibilities of manager, what are the responsibilities of the director, and what are the responsibilities of the unit head. या सगळ्यांचे इंडस्ट्रीमध्ये काय रोल असेल, काय काम करावं लागेल. कारण डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे मॅनेजर म्हणून कुठेतरी जॉईन व्हायचंच आहे. तर मग इथले सगळे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील, हा ह्या सब्जेक्टचा स्कोप आहे आणि जे तुम्हाला तिथे काम करायचं आहे. यू नो, इन एव्हरी इंडस्ट्री द मॅनेजर हॅज अ हाय पेड सॅलरी. तुम्हाला माहितीच आहे की बहुतेक तुम्ही मॅक्झिमम लोकांचे जे इन्चार्ज असतात त्यांचे सॅलरीज ऐकले असतील. गुगलचे असतील किंवा फेसबुकचे इन्चार्ज असतील, त्यांचे CEO असतील, ह्या सगळ्यांच्या सॅलरीज तुम्ही ऐकले असतील. तर यांच्या सॅलरी जास्त असतात, हाय पेड सॅलरी असतात. वाय? बिकॉज दे आर इन्चार्ज अँड रिस्पॉन्सिबल ऑफ ऑल द युनिट. ह्या सगळ्या युनिटची जबाबदारी त्यांच्याकडे असते, म्हणून त्यांच्यावरती त्यांची सॅलरी आणि हे जास्त असते. म्हणून आपल्यालासुद्धा हे काम करताना काय करायचं आहे, कसा रोल असेल आपला, हे शिकून घेण्यासाठी हा सब्जेक्ट इथे इंट्रोड्यूस केलेला आहे, हा संपूर्ण मॅनेजमेंट हा सब्जेक्ट. आता हे समजून घेण्यासाठी वी लर्न अँड अ डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ मॅनेजमेंट. तुम्ही बऱ्याच ठिकाणी मॅनेजमेंट हा शब्द ऐकला असेल. यू हॅव लर्न दिस नेम ॲज अ मॅनेजमेंट इन नंबर ऑफ प्लेसेस. लाईक इन बँक there is a bank manager, in government office there is an head of in charge, in industry there is a plant manager, in bus stand there is a depot manager, in railway station there is a station manager, in school and college there is a principal, and your family is also an important. Your father is a head of your family. So for example, in the bank there is a branch manager there is who look out all the activities in the bank. बँकेमध्ये चालणाऱ्या सगळ्या घडामोडी तो स्वतः कंट्रोल करतो, तिथे बँकेमध्ये असतो. सो इन इंडस्ट्री देर इज अ प्लांट मॅनेजर और हू परफॉर्म ऑल द ॲक्टिव्हिटीज इन इंडस्ट्री, लाईक प्रोडक्शन, लाईक मेंटेनन्स, लाईक परचेस अँड मार्केट. या सगळ्या ठिकाणी त्याला ह्या मॅनेजरला तिथे लुकआउट करावं लागतं. इन बस स्टँड देर इज बस डेपो मॅनेजर. ही लालपरी तुम्ही पाहिलीच असेल. या लालपरीमध्ये या गाड्यांचं नियोजन करणे, गाड्या कुठे पाठवायच्या आहेत, कोणची गाडी पाठवायची आहे, त्यामध्ये कंडक्टर कोण असेल, ड्रायव्हर कोण असेल, त्यांची आलेली रक्कम असेल ती जमा करायचं. सो इन डेपो मॅनेजर हू वर्क्स लाईक द टायमिंग्स ऑफ द बस, देन अरेंजमेंट ऑफ द ड्रायव्हर, अरेंजमेंट ऑफ द कंडक्टर, हे सगळे कामं जो करतो तो डेपो मॅनेजरचं काम तुम्ही पाहिलंच असेल. नेक्स्ट, आणि द रेल्वे स्टेशन, द रेल्वे स्टेशन मास्टर is worked as a manager in the railway station, so who look out all the activities at the railway station. Also, the very important is the home. In your home, your father or a senior person in your home is a manager who make the hard work and manage you
and manage your home, like purchasing of food grains, clothes, arrange your fees, and all other activities that will be done by your father, which is the head of your home. So this manager, finally we learned that the manager is a person who entrusts with a responsibility of helping the organization to achieve its goals. म्हणजे मॅनेजर एक काम आहे जो सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जे आपल्या ऑर्गनायझेशनचं गोल आहे हे पूर्ण करण्याचं काम हा मॅनेजर करत असतो. द अनदर डेफिनेशन ऑफ मॅनेजर इज दॅट हू प्लॅन्स, ऑर्गनायझेस अँड डायरेक्ट्स, controls the allocation of human, material, financial and information resources in pursuit of the organization goals. तर एक मॅनेजर हा असा एक पर्सन आहे किंवा असा एक व्यक्ती आहे इंडस्ट्रीमध्ये जो आपल्या प्रोडक्शनचं प्लॅनिंग करतो, त्याला ऑर्गनाईज करतो, तिथल्या लोकांना डायरेक्ट करतो, तिथल्या लोकांना कंट्रोल करतो आणि ह्या सगळ्यातून जे इंडस्ट्रीचं किंवा ऑर्गनायझेशनचे गोल आहे हे पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो काम करतो त्याला आपण मॅनेजर म्हणतो. आणि हाच मॅनेजर तुम्हाला ह्या डिप्लोमा झाल्यानंतर बनायचा आहे. मग त्याच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला इथं आता शिकायच्या आहेत. सो द मॅनेजमेंट मीन्स व्हॉट? द गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर पीपल इन ॲन इफिशियंट मॅनर. म्हणजे काय की लोकांकडून काम करून घेणे, एक इफिशियंट मॅनरने असलेल्या आपल्या रिसोर्स करून काम करून घेणे म्हणजे मॅनेजमेंट आहे. अनदर डेफिनेशन, द टर्म इफिशियंट मॅनर मीन्स डुईंग थिंग्स इन अ सायंटिफिक मॅनर विदाऊट वेस्ट. म्हणजे काय की तिथल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सायंटिफिक मॅनरने करायच्या आहेत जेणेकरून वेस्टेज होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपलं जे गोल आहे इंडस्ट्रीचं हे पूर्ण करण्यासाठी जे आहे दॅट इज नोन ॲज द मॅनेजमेंट. This is again a work of manager. The manager works, or the management works like they plan their goal, they continuously observe the goal, they continuously observe the cost of the product and the costing of the industry, also the overall control on the unit, again the requirements required for the production, input and outputs of the unit, resources of the unit, and finally the strategy of the industry. The strategy is very important work of the management. That is very important work of the management because as you know that an Indian team, and all of you know that an our captain MS Dhoni, all of you know, number of times you sees that his strategy to achieve a goal, number of times he changed his strategy for winning the game and for achieving the goal. So strategy is one of the very important function of the management, and you have to work in industry with all these works. So this is again one of the picture which shows that in industry the right hand side person has a manager and all others are the persons work in the industry, or right hand side is a father and all other the members of their family. Everyone asks the continuous question in rational ways. So he has to answer all the questions. He has to manage the things and manage the peoples. So this the poster shows. So now we learn the definitions of management. Many scientists give different definitions of management. And F.W. Taylor is known as the father or the founder of scientific management. Then Mark Parker Follett, Harold Kohns, George Terry. These are the name of the scientists who work and the scientific management, and we have to learn the different definitions given by this management. Mary Parker, one of the scientists worked in the management, and her definition that management, she says that art of getting things done through people. So it is an art to getting things done from other people. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची जी कला आहे त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतात, असं या डेफिनेशन सांगतात. द अनदर डेफिनेशन गिवन बाय द हॉरल्ड कोन्स अँड सायंटिस्ट. अकॉर्डिंग टू हॉरल्ड कोन्स, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स अँड विथ फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स. म्हणजे एक ग्रुप जो फॉर्म केलेला आहे त्या ग्रुपकडून किंवा इंडिव्हिज्युअल करून काम करून घेण्याची कला, व्यवस्थित काम करून घेण्याची कला म्हणजे मॅनेजमेंट आहे.
And F.W. Taylor, and founder of the scientific management, according to F.W. Taylor, management is the art of knowing what you want to do and then seeing that they do it in the best and the cheapest way. तुम्हाला जे काम करायचं आहे ते लोकांकडून चांगल्या पद्धतीनं कमीत कमी वेस्टेजने आणि कमीत कमी खर्चाने कमी करून काम करून घेणं म्हणजेच मॅनेजमेंट आहे. And George Terry, according to George, management is a distinct process consisting of planning, organizing, activating, and controlling, utilizing in each both science and art, and followed in order to accomplish predetermined objectives. सो अकॉर्डिंग टू द जॉर्ज, मॅनेजमेंट एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्लॅनिंग करायचं आहे, ऑर्गनायझिंग आहे, ॲक्टिव्हिटिंग आहे, कंट्रोलिंग आहे, आणि जे गोल आहे आपल्या इंडस्ट्रीचं फायनली ते गोल अचीव करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते सगळं करणे, दॅट इज नोन ॲज द मॅनेजमेंट. And one of the definition of the management is that effective utilization and coordination of the resources such as capital, plant, material and labor to achieve defined goals with maximum efficiency. ही पण डेफिनेशन मॅनेजमेंटची आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या जे म्हणजे कॅपिटल म्हणजे पैसा, मटेरियल, लेबर ह्या सगळ्यांचं करून काम करून घेऊन मॅक्झिमम इफिशियन्सीनी काम करून घेऊन आपलं गोल अचीव करण्याची जी पद्धत आहे दॅट इज नोन ॲज द मॅनेजमेंट. सो मॅनेजमेंट इज बोथ अन आर्ट अँड सायन्स. मॅनेजमेंट हे एक आर्ट पण आहे आणि एक सायन्स पण आहे. मॅनेजमेंट इज बोथ आर्ट अँड सायन्स. मॅनेजमेंट कंबाईन्स फीचर्स ऑफ बोथ सायन्स ॲज वेल ॲज आर्ट. मॅनेजमेंट इज अ सायन्स. सायन्स काय मॅनेजमेंट? बिकॉज ऑफ सेव्हरल रिझन्स, लाईक इट हॅज अ युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल्स. जसं सायन्स एक ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल अवलंबून वरती आहे तसं मॅनेजमेंट हे एक पण सायन्स आहे. इट हॅज मेजरमेंट्स अँड फॅक्च्युअल डिटर्मिनेशन. एक मेजरमेंट आणि फॅक्च्युअल डिटर्मिनेशनवरती हे अवलंबून आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज अ सायन्स बिकॉज इट हॅज ऑर्गनाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज विच कंटेन्स सर्टन युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथवरती अवलंबून आहे म्हणून मॅनेजमेंट हे एक सायन्स आहे. अँड मॅनेजमेंट इज अन आर्ट. मॅनेजमेंट एक आर्ट पण आहे. मॅनेजमेंट इज कॉल्ड एज अन आर्ट बिकॉज मॅनेजिंग रिक्वायर्स सर्टन स्किल्स विच आर पर्सनल possessions of managers. Also, it requires perfection through practice, practical knowledge, creativity and personal skills etc. ही एक कला आहे, लोकांकडून काम करण्याची एक कला आहे. म्हणजे जसं मी थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं होतं की महेंद्रसिंग धोनीमध्ये जी कला आहे की कुणाकडून काय काम कसं आणि इफिशियंट करून घ्यायचं, कोणता बॉलर कधी कसा काम करून घ्यायचा, ही जी कला आहे दॅट इज नोन ॲज द मॅनेजमेंट. आणि हे सगळं मॅनेजमेंट तुम्हाला आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ युअर डिप्लोमा ऑर युअर डिग्री यू हॅव टू वर्क देअर ॲज अ मॅनेजर. आणि ह्या सगळ्या कला तुमच्यामधून याव्यात म्हणून हा सब्जेक्ट इज इंट्रोड्यूस्ड इन युअर सिलेबस. सो सायन्स प्रोव्हाइड्स द नॉलेज अँड आर्ट डील्स विथ द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स. तर हा पहिला चॅप्टरचा इंट्रोडक्शन होतं. ह्याच्या पुढचा चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स. थँक्स अ लॉट.